सो हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. दिवाळी संपली, काही जणचा फराळ संपत आला असेल, कोणाचा संपला असेल, कोणाचा बाकी असेल, तर माझा तर थोडा आहे बाकी. ओके, काय हरकत नाही, आपण 2-3 दिवसात संपवून टाकू, म्हणजे आपण डायटिंग करायला मोकळे. तर डायटिंगची पूर्ण वाट लागलेली आहे माझीच नाही तर बऱ्याच जणांची लागली असेल जे कोणी डायटिंग करते. कारण दिवाळी आल्यावर कोणीही तोंडावर ताबा ठेवत नाही, कारण दिवाळीत जो काय आपण फराळ बनवतो तो हमेशा काय आपण आपल्या घरात बनवत नाही. आणि मग दिवाळीमध्ये तो फराळ बनला असताना डायटिंग करायची म्हटल्यावर हे खूप होईल. म्हणून मी काय डायटिंग वगैरे केली नाही 4-5 दिवस. खरं सांगते, जे काही सांगते ते खरं सांगते मी. आणि फराळमध्ये म्हटलं तर शंकरपाळे आणि चहा हा माझा आवडता नाश्ता. सकाळी उठल्याच्यानंतर मला खूप शंकरपाळे आणि चहा खूप आवडतो. तर मी चहासुद्धा पिले म्हणजे 8 दिवस समजा. 8 दिवस चहा पिले, गोड पदार्थ खाल्ले, तेलकट पदार्थ, चिवडा, फराळ, चकली विकली, हे सगळं काही खाल्ले मी. तर आता म्हटलं की आता स्टॉप करू, कारण 8 दिवस झाले तर आता आपल्याला हेवी होईल. तर मग आज सकाळी उठले आणि म्हटलं, रात्री ठरवलं होतं की सकाळी उठून वजन चेक करायचं, एक्सरसाइज करायची, गरम पाणी प्यायचे आणि जे आपले डायटिंगचे नियम होते ते आपल्या उद्या सकाळी फॉलो करायचे. तर मग सकाळी खरंच उठले. पहिलं सगळ्यात उठले आणि काट्यावर उभं राहिले. तर 2 किलो जे काही वजन कमी झालं होतं ते पूर्ण बरोबर 79पर्यंत आलं होतं. तर म्हटलं, हे माहितीच होतं 2 किलो वजन वाढणार आहे म्हणून. 2 किलो वजन वाढलं, काही हरकत नाही. मग एक्सरसाइज वगैरे केली अर्धा तास आणि मग ड्रिंक घेतली. एक ड्रिंक मी ज्यांनी वजन कमी केलं आहे त्यांच्याकडूनच ऐकलेलं आहे की आम्ही ही ड्रिंक घेतल्यामुळे आम्हाला चांगलं वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा ठरलेला आहे. ती मी सकाळी ड्रिंक घेतली, ती तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. कारण आता 5 आणि मी चहाच्या टाईममध्ये ती ड्रिंक घेणार आहे. जे की ते पिल्याच्यानंतर असं फिलिंग येते की चहा पिल्यागत असं वाटतं आणि फ्रेश वाटतं. तर ती ड्रिंक मी तुम्हाला सांगते आता कशी बनवायची. असो, तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमची सपोर्टची खूप गरज आहे, मला सपोर्ट असू द्या. तर चला, आता 5 वाजले तर आणि मग चहाची वेळ झाली. तर चहाच्या वेळेमध्ये मी ती ड्रिंक घेणार आहे. तर चला, मी तुम्हाला सांगते ड्रिंक कुठली आहे. ड्रिंक बनवण्यासाठी आता मी या पातेल्यामध्ये पाणी घेतले 1 कप. आता आपल्याला या पाण्यामध्ये ना चिमूटभर बडीशोप घालायची, त्याच्यानंतर थोडासा ओवा घालायचा आहे आणि आता घालूया थोडेसे जिरे. याच्यात आता आपण घातलेले बडीशोप, जिरे, ओवा घातलेला आहे. याच्यात नाही का दालचिनीसुद्धा घालायची, पण माझ्याकडे आता दालचिनी जी आहे ना ती संपलेली आहे, म्हणून आता दालचिनी सध्या मी घालत नाही आहे. आणि आता शेवटी मी जे तुळशीचे पानं आहेत ते धुवून घेतलेले आहेत ते पण टाकायचे आपल्या याच्यामध्ये. आता गॅस चालू करायचा आपल्याला आणि हे पाणी आहे आपलं चांगलं उकळून घ्यायचं. आता हे पाणी जे आहे ना याचं आपल्याला कमीत कमी अर्ध तरी पाणी करायचं आहे. तोपर्यंत याला आपल्याला उकळून घ्यायचं चांगल्या प्रकारे. याचं पाणी जे आहे ना हे अर्ध झालं पाहिजे. ही ड्रिंक जी आहे ना खूप चांगली आहे वजन कमी करण्यासाठी. जर तुम्हाला पोट वगैरे साफ व्हायचा जर प्रॉब्लेम होत असेल तर तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होईल. तर हे ज्या टिप्स आहेत ना हे मी सगळं काही ज्यांनी वजन कमी केले त्यांच्या ऐकूनच मी करायला लागले आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करायला लागले. आता मला पण वजन कमी करण्याच्या बाबत काही जास्त माहिती नाही, आणि जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा. तर हे पा मस्त उकळून झाले आणि त्याचा कलर बघा मस्त चेंज झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, कपामध्ये हे गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सिप करून इनटेक करायचं, पिऊन घ्यायचं. आता हे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे आणि हे आपल्याला पिऊन घ्यायचं. तर नाही का, आता हे पिल्याच्या नंतर ना आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास तरी काही खायचं प्यायचं नाही. तर संध्याकाळी मी ही 5 वाजता घेते ड्रिंक आणि ही घेतल्याच्या नंतर मग अजिबात काही खायचं नाही, काही नाही, डायरेक्ट जेवणच करायचं. सकाळीसुद्धा जेव्हा एक्सरसाइज वगैरे करते मी तेव्हा हे घ्यायचं आणि मग हे घेतल्याच्यानंतर अर्धा 1 तास म्हणजे घरातलं काम करायचं, आपलं स्वयंपाक पाणी, आणि त्याच्यानंतरच मग नाश्ता करायचा. तर ही ड्रिंक आहे, आता ही आपल्याला इंटेक करायची चालेल, तर मीला पिऊन घेते. तर तुम्ही असं काही ट्राय करत असाल वजन कमी वगैरे करायचं तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या भरपूर आपल्याला मदत करतात वजन कमी करण्यासाठी. आणि काही झालं नाही तरी पण आपल्याला मनाला शांतता लागते आम्ही काहीतरी करतोय म्हणून. तर म्हणून असं काही ना काही ट्राय केलं पाहिजे. आता ह्या सर्व जे टिप्स आहेत त्या सर्व काही ज्यांनी वजन कमी केलं आहे ते सांगतात, त्यांच्याकडूनच मी या बघितलेल्या आहेत. यूट्यूबवर म्हणा किंवा इन्स्टावर म्हणा,
आता मी एखादा व्हिडिओ बघायला लागले किंवा काही करायचं म्हटलं की मला त्याच बाऱ्यात सुचतं सगळं, मला तेच करायचं आहे. आता मी इन्स्टावर त्याच्यावर रील्स पाहत असते, तर मग त्याच प्रकारच्या सगळ्या रील्स असतात येतात. मग त्याच्यामध्ये सांगतात कुठली एक्सरसाइज करायची पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी, कुठली एक्सरसाइज करायची, कुठली ड्रिंक घ्यायची, कुठला आहार घ्यायचा, कुठली डायटिंग करायची, डायटिंगमध्ये काय खाल्लं पाहिजे, हे सर्व काही आपल्याला यूट्यूबवर इन्स्टावर सगळं काही मिळतं आणि तेच पाहून मी सगळं काही फॉलो करते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.